गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आहे. 2 दिवस मला बरं नसल्यामुळे 2 दिवस मी ब्लॉग टाकला नव्हता. आज खूप गडबड झाली कारण की उठायला फार लेट झाला होता, त्यामुळे माझी थोडी धावपळ चालली होती. दूध तापायला ठेवलं गौरवला आणि मला चहा ठेवला. आज गौरवला शॉर्टकटमध्ये मला पोहेच द्यायचे होते, नाश्त्याला पण आणि टिफिनला पण, कारण की फार लेट झाला होता. त्यामुळे मी त्याला शॉर्टकटमध्ये आज पोहेच करणार होते, कारण की झटकीपट असे पोहेच लवकर होतात. कारण की लेट झाल्यामुळे दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे, त्यामुळे पटकन असे पोहे दिले. त्याचा टिफिन भरला आणि त्याला नाश्त्याला पण दिला मी. त्यानंतर गौरवची सगळी तयारी केली. त्यानंतर त्याला नाश्ता देऊन तो स्कूलला गेला. हे पण चालू होते जिमला. 8 वाजून गेले होते. त्यानंतर मला घरातलं काम करायचं होतं. वातावरण खूप सुंदर झालं होतं, थंडी पण खूप होती, त्यामुळे फास्ट लवकर काम केलं. शॉपमध्ये कस्टमर पण येणार होते आणि मला ऑर्डर द्यायला जायचं होतं, त्यामुळे लवकर लवकर काम करून घेतलं. देवपूजा केली. शॉपला गेल्यानंतर जे काय ऑर्डर होते त्या बाजूला काढून घेतल्या आणि जो काही नवीन मटेरियल आलं होतं त्याचं बिलिंग करून घेतलं. लवकर लवकर काम करता करता बराच वेळ निघून गेला होता. दिवस पूर्ण निघून गेला होता. आज त्यानंतर संध्याकाळी क्लायंट आले होते. त्यांना व्हिक्टोरियन मंगळसूत्र आणि व्हिक्टोरियन सेट घ्यायचे होते. त्यांना मी दाखवले तर त्यांना बरंच काय आवडलं. त्यांनी गोल्डमध्ये पण ज्वेलरी परचेस केली होती. त्यानंतर सगळं त्यांना बिलिंग वगैरे करून दिलं. घरी येऊन मला घरची पण कामं होती. घरी येऊन मला लवकर बाहेर जायचं होतं, कारण की मला गौरवचा उद्या बर्थडे असल्यामुळे त्याचा केक आणण्यासाठी मला बाहेर जायचं होतं. घरी आले, गौरवला केक आणायला गेले. घरी येऊन बघते तर काय गौरव झोपला होता, कारण की तो सकाळी फार लवकर उठतो त्यामुळे तो झोपी गेला होता. त्याला आम्ही सरप्राईज दिलं होतं. गौरवचा बर्थडे सेलिब्रेशन केला. उद्याच्या पार्टमध्ये बघूया आपण कसं बर्थडे